तर मी आता ना छानच ना मिरची भजी बनवणार आहे। तर मस्त अशी ना आपली सोलापुरी फेमस असलेली टम्म टुम्म फुगलेली अशी मिरची भजी बनवणार आहे। तर इथे ना हिरा बेसन घेतलेला आहे मी। तर इथे बघा मी कुकरच्या डब्यामध्ये ना बेसन पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी ओवा घेतलेला आहे। थोडासा ना हातावरती चोळून ना घ्यायचा ओवा, म्हणजे ओव्याची फ्लेवर ना या भाज्यामध्ये खूप छान उतरते बरं का। तर चवीपुरतं मीठ टाकून घेते मी। आणि याच्यामध्ये अजिबात हळद टाकायची नाही, हळद टाकल्यामुळे आपले भजे लाल होतात। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय। तर सर्व असं छान ना असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून ना आपला दाटसर हे भज्याचं पीठ बनवायचं आहे। तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी थोडं थोडं पाणी ऍड केलेलं आहे। तर मस्त दिसते बघा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। थोडंच बनवायचे आहेत भजे म्हणून मी थोडंच पीठ घेतलेलं आहे। इथे ना मी गॅसवरती बघा कढई ठेवलेली आहे। तर तेल टाकलेलं आहे। तर आता तेल गरम होईपर्यंत ना छान असं ना हे भाज्याचं पीठ ना मिक्स करून घेणार आहे मी। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता एकदम जास्त ना दाटसर ठेवायचं नाही आहे, मीडियममध्ये ठेवायचं। तर इथे बघा मिक्सरच्या साहाय्याने मी मिक्स केलेले आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता असं आपलं भाज्याचं पीठ ना सुटलं पाहिजे। तर आपले भजे खूप छान होतात बरं का असे। तर मी आता लगेच सोडा टाकणार आहे। इथे बघा तुम्ही पाहू शकताय सोडा टाकून परत एक चमचाभर मी पाणी घेतलेलं आहे आणि नंतर ना असं फेटून घ्यायचं छानपैकी। तर आपलं हे बेसनचं पीठ ना एकदम फलफी आणि आपले भजे एकदम सॉफ्ट होतात बरं का। तर आपल्याला कुरकुरीत भजे बनवायचे नाहीत। जर तुम्हाला कुरकुरीत भजे हवे असेल तर ना तांदळाचं पीठ वापरू शकता। मी फक्त इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर सोडा टाकल्यामुळे ना आपल्या बेसनच्या पिठाला बघा किती छान जाळी आलेली आहे। तर तुम्हाला जवळून दाखवते, इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। मग अशी किती पीठ होतं ना, आता किती छान झालेलं आहे एकदम फलफी आणि असं पीठ आपलं फुगल्यासारखं दिसत असेल तुम्हाला मस्त। इथे आम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत। तर जास्ती काही मिरच्या नव्हत्या, तर छोट्या छोट्या अशा आकाराच्या ना मिरच्या घ्यायच्या आहेत। पण माझ्याकडनं थोड्याशा मोठ्या आकाराच्या आहेत आणि लाल पण मिरची घेतलेली आहे। तर तुम्ही शक्यतो ना एवढ्या मिरच्या घ्या, तर आपली भजी खूप छान होतात, दिसायला पण छान दिसतात आणि एकदम टम्म फुगते। तर माझ्याकडे लाल पण होते म्हणून मी ते पण घेतलेलं आहे। तर चला इथे आपलं तेल गरम होतंय आणि मस्त आता ना आपण भजे सोडायचे तेलामध्ये मिरची टाकून। आणि इथे ना मी मीडियम गॅसवरती ना सर्व भजे तळून घेते। तर नेमके ना भजे म्हणण्याऐवजी ना वडाच म्हटलं पाहिजे बरं का। तर तेवढेच छान वड्यासारखं हे आपले भजे फुललेले आहेत। तर खूप छान आणि खायला एकदम टेस्टी हे आपले मिरची भजे लागतात बरं का। आणि वरून तुम्हाला दिसत असेल जास्त असं ना आपण लालसर तळून घ्यायचं नाही आहे। तर मी इथे जसं काढले ना तशा आकारात म्हणजे कलरमध्ये काढायचे आहेत। तर त्यामुळे ना खूप छान अशा ना ह्या आपल्या मिरची भजी लागतात आणि आतून ना जाळीदार अशी ना ही आपली मिरची भजी बनलेली आहे। तर तुम्हाला एक मिरची भजी तोडून दाखवते की त्याच्यामध्ये ना खूप छान आणि फलफी आणि जाळीदार बनलेली आहे। तर खूप छान। तर आणखीन थोड्याशा कवळ्या आणि छोट्या छोट्या आकाराच्या जर मिरच्या असल्या तर ना खरंच खूप छान झाले असते बरं का। आणि तळून पण खायला एकदम भारी लागल्या असत्या। पण माझ्याकडे जास्त करून मिरच्या नव्हत्या, मोठ्याच आकाराच्या होत्या म्हणून मी काय तळून घेतले नाहीत। तर याच्यासोबत ना गरमागरम चहा आणि मिरची भजी
खरंच खूप छान लागतं बरं का. तुम्ही पण नक्की एकदा ना अशी मी जशी बनवली ना तशी नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि कशी झाली आहे तुम्ही बनवलेली मिरची भजी तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी बनवली कशी झाले तेही सांगा. तर या सगळे तुम्ही पण ना छान असं ना गरमागरम मिरची भजीचा आस्वाद घ्यायला. तर चला आता मी सर्वांना देते आणि मीही खाऊन घेते गरमागरम मिरची भजी. माझी सर्व भांडी वगैरे घासून झालेली आहेत. सकाळपासून बघा एवढी भांडी पडलेली आहेत, स्वयंपाक आणि चहाची भांडी. आज संडे असून पण काय आज नाश्त्याला बनवलं नाही. तर इथे ना सर्व माझा स्वयंपाक झाला आहे. आणि इथे शौर्यसाठी वरण बनवून ठेवलेलं आहे, वरण. आणि इथे ना भात बनवलेला आहे. आणि आमचं आता जेवण पण झालेलं आहे. याच्यामध्ये ना डाळीची आमटी आहे, तर मटाराची भाजी. तर सर्व इथे ना मी आमचं जेवण वगैरे झालं आणि सर्व भाज्या ना काढून ठेवल्या. आणि चला आता किचन ओटाही क्लीन करून झालेलं आहे. आणि भांडी एवढी होती, भांडी पण पटकन घासून वगैरे घेतली. आणि आता ना मी झाडू वगैरे मारून घेते. आणि छान वाटलं बरं का असं सगळं आपलं किचन जर स्वच्छ असेल ना, आपल्या गृहिणीला ना सारखंच किचनमध्ये घ्यावंसं वाटतं. तर नाहीतर जास्त असा पसारा वगैरे असेल ना आपलीच चिडचिड होते बरं का. म्हणून नेहमी आपलं किचन स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलं पाहिजे. तर इथे ना बघा आज आत्या म्हणजे कालच आलेल्या आहेत आत्या सांगलीवरून. तर इथे बघा आत्यानी ना छान असे बघा आपली सोलापुरी फेमस असलेली शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतलेली आहेत. तर जाड मोठे लाल शेंगदाणे आहेत ना ते छान भाजून घेतलेले आहेत आत्यानी आणि थोडंसं कुटून घेतलेलं आहेत. तर त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ना लाल तिखट आणि काश्मीरी तिखट घालायचं आणि लसूणही घालायचं आहे. यामुळे ना आपली शेंगदाण्याची चटणी ना खूप छान होते. हवं असेल तर ना थोडंसं ना आपण याच्यामध्ये बघा चिंचेचा थोडासा एक कोळ टाकायचा आणि गूळ टाकायचा. त्यामुळे ना आपली सोलापुरी शेंगा चटणी ना खूप भन्नाट लागते बरं का. आणि आत्यानी बनवलेली आज ना सोलापुरी शेंगा चटणी खूपच चविष्ट. आणि ही आपली सोलापूरची ना पारंपरिक ही शेंगा चटणी आहे. आणि सर्रास म्हणजे ना आपल्या सोलापूर भागामध्ये ही चटणी खूप म्हणजे खूप लोकप्रिय आहे. आणि भाजलेले शेंगदाणे, लसूण, लाल तिखट, जिरं आणि मीठ आणि याचा वापर करून ही चटणी बनवली जाते. तर काही ठिकाणी ना शेंगदाण्याची सालही न काढताना चटणी बनवली जाते. त्यामुळे ना या शेंगा चटणीला आणखीन चव वाढते बरं का. तर आज आत्याने बघा खास म्हणजे आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. तिखट, खमंग आणि चवदार. आणि ही चटणी ना गरमागरम भाकरीसोबत किंवा गरम गरम चपातीसोबत पण खूप छान लागते. किंवा आपण वरण भातासोबत पण हे खाऊ शकतो. आणि सोलापूर भागामध्ये ना भाजीला काही नसलं ना दही आणि शेंगा चटणीचं ऑप्शन आहे बरं का जेवणामध्ये. तर खरंच खूप भारी लागतं बरं का शेंगा चटणी आणि दही, अप्रतिम. तर घरगुती पद्धतीने बनवलेली ना ही चटणी एक जेवणाची आपली चव वाढवते आणि दुप्पट पटीने आपल्याला भूक वाढते आणि आपलं जेवण पण जास्तीचं जातं. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय आत्याने मस्त असे ना शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे, तेही उकळ्यामध्ये. तुम्ही जर उखळ नसेल तुमच्या घरी तर तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकताय. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे बरं का. तर उखळामध्ये कुटलेल्या चटणीला खूप छान असं तेल सुटतं. आणि थोडंसं मी जाडसरच आत्यानं म्हटलं की थोडंसं जाडसरच ठेवा, कारण आपली सोलापुरी शेंगा चटणी ना अशी दाताखाली आली ना खूप छान लागते आणि तशीच चव भारी लागते बरं का. तर तुम्हाला इथे मी जवळून दाखवते की आपली सोलापुरी शेंगा चटणी. कलर तरी कसला भारी कलर आलेला आहे या शेंगा चटणीला. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा बरं का ही आपली सोलापुरी फेमस असलेली शेंगदाण्याची चटणी. तर नाही ते मी सर्व डब्यामध्ये काढून घेतले आणि जेवढं डेली आपल्याला लागतं ना ते मी थोडंसं डब्यात बाहेर काढलेलं आहे. तर सोलापुरी चटणी म्हणजे ना साध्या जेवणालाही ना खास बनवणार ही आपली सोलापुरी चटणी बनलेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ सोलापुरी शेंगदाणे चटणीचा आणि मिरची भजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय.